गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सो आजचा आहे चौथा का पाचवा दिवस, चौथा दिवस असेल आणि आम्ही चाललोय गणपती बाप्पांना भेटायला. आज वार आहे मंगळवार आणि है ना, बाप्पाला भेटायला जाऊया ना. येस. सो आम्ही नेहमी मंगळवारी म्हणजे जमेल तसं कधीतरी पार्कात जातो, कधीतरी आपल्या सिद्धिविनायकला जातो मंगळवारचं. हा बाबा आहेत, बाबा आहेत. कुठे कोण डिस्टर्ब पाहिजे सगळे हिला. हा तर आजचा प्लॅन आहे बाप्पाला भेटायचा. आणि बाप्पाला मी जेव्हापासून, हा बाबू ऐक ना, जेव्हापासून सावंतवाडीला येतो माझं नेहमी असतं की रेड्डीला जायचं कारण रेड्डीचा गणपती विरा थांब ना, बोलतोय ना मी. हा बाबा नाही, बाबा आत आहेत. सो रेड्डीला जायचं आणि आज तो योग आला. इतक्या वर्षांनी आम्ही सावंतवाडीला येतो. मी याच्या अगोदर गेलोय आणि वैदू पण गेली असावी मे बी, पण मला विराला घेऊन जायचं. सो माझा तो प्लॅन होता. सो लेट्स सी, अजून बरेच प्लॅन आहेत, बट बघू कसं आपल्याला जमतंय, कसं आपण आजचा दिवस ट्रॅव्हल करण्यात जातोय. मुळात ट्रॅव्हल करण्याचा दिवस आज निवडला. विरा वेट ना, दादा नाही आहे तिकडे. ट्रॅव्हल करण्याचा दिवस आज निवडला कारण आज आहे मंगळवार आणि आज इथे जाते लाईट. अजून तरी लाईट गेलेली नाही, वाजले 9, 9:30. पण म्हटलं की आज गरम होणार, त्यापेक्षा आपण घराबाहेर पडू. घराबाहेर पडल्याने काय गरम काय कमी नाही होणार आहे. तरी पण विरा ही काय मला बोलून देत नाही. सो पुढच्या गोष्टी आपण पुढे बोलू. चला, गणपती बाप्पा मोरया. कुठे जाते? फिरायला सांग भाऊ, फिरायला सांग. फिरायला चालली, चल. फिरायला म्हटलं की ती एक नंबर आहे. होय, फिरायला चाललंय. चला येते जाऊन. चला 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 चला. हो, लॉक केलं का? सगळं केलं लॉक. सगळं नाही, हे सगळं आता त्याच्यात डिलीट करायचं. बंद केला ना. सो आपण एक गाडी आणि एक बाईक घेतली कारण माणसं जास्त आहेत. मंथन कुठे? आता बोला. गणपती बाप्पा मोरया. चला. माहित नाही कुठे पण जातो. हे काय सावंतवाडी तो तुमचा माणूस पण एअरपोर्ट आहे, एअरपोर्ट. तो तुमचा माणूस पण नसलं वाडीत जायचं असेल ना कधी तरी तो मला विचारणार असता. सो आपण पहिला आलो आहे, आपलं पहिलं देवदर्शन देव वेतोबा देवस्थान आरवली. सो मी इथे पहिल्यांदा आलो आहे. मी रेड्डीला गेलेलो आहे आणि बाजूला समुद्र किनारा आहे.
इथे इथे वस्ती खूप आहे तशी आजूबाजूला. चला चप्पल काढूया आणि पहिलं दर्शन घेऊया. मला माहीत नाही हे देवस्थान काय आहे. इथे देव विठोबाच्या पादुका नवसाबाबत बरीचशी माहिती दिलेली आहे आणि अन्न सत्तर्पण योजना. सो म्हणजे अन्न देऊ पण शकता, अन्नदान करू पण शकता. तर मी आता इथे फोटो तुम्हाला म्हणजे इथल्या बऱ्याचशा गोष्टी जाहीर सूचना म्हणून बघायच्या असतील तर तुम्ही होल्ड करून बघा. बाकी देवस्थान फार जुनं देवस्थान आहे आणि त्याची बांधकामही तसंच आहे. इथे बऱ्याचशा चपला आहेत. त्या चपलामागचं कारण मला माहीत नाही, पण मला जसं कळलं आहे की देव विठोबा हे पूर्ण म्हणजे आपण जे नवीन दिलेलं आहे म्हणजे जे काही कोण दान करतं त्यापैकी घालून ते पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालतात. आणि ह्या जुन्या चपल्या ज्या मे बी त्यांनी घातल्या असतील आणि असं त्यांचा इतिहास आहे. म्हणजे आणि मंदिराच्या गाभाऱ्यातलं हे असं थोडंफार तुम्हाला दाखवता येईल तितकं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सो इथे अजून एक ऑब्झर्व केला, आता ही लाईट लागली म्हणून, पण त्या आरासामध्ये देव विठोबा दिसत आहे स्पष्ट. आणि इथे त्यांची पालखी आहे जी नेहमी, आता मला इथली हिस्ट्री माहीत नाही, बट जर कोणाला माहिती असेल इथे कसलं प्रोग्राम काय असतं तर मला कमेंटमध्ये सांगा. बाकी आपली माणसं सर्व आता पाया पडतात. सो आपण पण दर्शन घेऊ आणि पुढच्या प्रवासाला निघू. सो प्रदक्षिणा घेतो आम्ही आता. दर्शन झालं, मस्त झालं, अजिबात गर्दी नव्हती. थोडीफार आहे पण ठीक आहे, ओके. देवा मी रोज दात घासू दे. बघू, पाया पड डोकं टेक. चला. मंदिराच्या आजूबाजूला पण इथे हे आरवली गावचं मे बी काही कार्यक्रम वगैरे असतील, नाटक वगैरे असेल ते इथे आहे. आणि हे मंदिर इथे आजूबाजूलाही तशी ऐसपैस जागा खूप आहे. आणि ही बावडी विहीर आहे का, पाणी बघूया. आहे, बऱ्यापैकी आहेत, मासे पण आहेत बऱ्यापैकी. चला आता आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊया. गणपती बाप्पा मोरया. आणि हे आजूबाजूला जे तळस असलेलं आहे इथे मला माहीत नाही नक्की, पण माझ्या मित्राचं पण असंच आहे कुठेतरी, म्हणजे शिरोडा साईडला, त्याच्या इकडे पण तो अशा ठिकाणी प्रॉन शेती करतो. आता प्रॉन शेती कशी करतात हे मला अंदाज नाही, मी बघितलं आहे फार लहान, पण दोन्ही साईडला तेच आहे. आणि इकडे खेकडे पण जास्त मिळतील बघ, सांगतोय तुला. हे आताच हे रस्ता केल्या वाटतं म्हणून ते डांबरे लागत आहेत, पायात गेले सगळे. आणि हे आपण आता एंटर केले रेड्डीमध्ये. इथून रेड्डीचा समुद्र जवळजवळ 4 किलोमीटरवर आहे, 4 ते 5 किलोमीटर. आणि मंदिराच्या मागेच समुद्र आहे, त्याच्यामुळे समुद्रावर तर नक्कीच जाऊ. आणि ही आपली गाडी पुढे चालते ती, त्याच्यात आपली माणसं बसली आहेत. हां, मी किती वर्षांनी आलो माहिती आहे. हां, मी आलेलोच नाही बरेच वर्ष सावंतवाडीला येतो, पण यायचं इथं कधी योगच नाही ठर. फायनली आज झाला सत्यपुरुष मंदिर एक.
आणि हे समोर दिसतंय ते देवी माऊली मंदिर, रेड्डीचं माऊली मंदिर. आणि इथून जवळजवळ 1-1.5 किलोमीटरवर गणपती मंदिर आहे. रस्ता आतला जसा चांगला नाही, अजून एक करतायत म्हणून हे डंपर जात आहेत, त्याच्यामुळे यायला जायला त्रास होतोय थोडाफार. आंबा आंबा बाप्पा आंबा. खाली करा गाडी काढली. हाय माझं वासरू दे. आईने आईशी तर देत नाही. या बाहेर या. हा चला जाऊया. भाविका घे चप्पल. हे कशाला आणलं? हे पाहिजे का टाट? सेम आहेत सगळे? हो सगळे सेम आहेत. घ्या ते 100. मोदक वगैरे सगळे. चला गणपती बाप्पा. सो इथे इतिहास लिहिलेला आहे. सो इतिहास तुम्ही भावाशी सो इथे इतिहास जो लिहिलेला आहे तर तुम्ही होल्ड करून वाचा, नंतर जास्त वेळ आपण इथे घेत नाही आहे. हां फायनली बाप्पाचं दर्शन झालं. खूप खूप खुश आहे. आणि वैदू आणि वीरासोबत मला हे दर्शन करायचं होतं, तर बोनस मिळाला. सगळी फॅमिली होती, फक्त मम्मी पप्पांना मिस करेन, पण काय हरकत नाही, त्यांना घेऊन येईन मी कधीतरी नक्कीच. चला एक काम तर झालं. काळा झालो ना बाबू. हाय कर. गणपती बाप्पा मोया. सो इथे पार्किंगला पण खूप जागा आहे, तशी खाली पण पार्किंग आहे, पण शक्यतो इथे गाड्या उभ्या करतात. पण खाली गेली तर हा त्रास वाचेल. ऊन तर भरमसाठ आहे. तर अगदी थोडं पुढे आल्यावर इथे पार्किंग आहे. इथे गणपतीचं मंदिर आणि इथे आपल्या स्वामींचं मठ आहे. सो मंदिरात जर गणपती मंदिरात जातात तर इथे तर नक्की या. जाता जाता हे पण दर्शन घेऊन जा. चला आपण पण दर्शन घेऊया आणि पुढच्या वाटेला लागलो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हा स्वतः आम्ही आलो आहे तेरेखोल रिव्हरला. तेरेखोल रिव्हर बोलतो, तेरेखोल बीचला. आणि इथे यायचं काय फिक्स नव्हतं कारण ऊन एवढं आहे, पण ठीक आहे म्हटलं जवळच जाऊ. रेड्डीपासून जवळ आहे तर रेड्डीच्या बीचला जाण्यापेक्षा इथे आलो, कारण रेड्डीचा बीचही होता. बाप रे लाटा बघा आहे. सो समुद्राच्या लाटा बघा कितपत वरती आहेत. सो ह्या वेळेस आय गेस भरतीची वेळ आहे. सो आत्ता इथे उतरणं कठीण आहे. अरे रे रे हे काय, हे सगळीकडे जायला ती मिळतंच आणि खूपच जास्त लाट आहे, खूपच म्हणजे खूप. त्याच्यामुळे पाण्यात मला तरी वाटत नाही आम्ही उतरू. नकोच नकोच नकोच. ये काय ये तुझ्या यायला ये वो खुश वो ये. हो डॉल्फिन दिसला बघा बघा, परत बघा बघा दिसला काय. हे काय बीच तर खूप सुंदर आहे, क्लीन आहे, फक्त लोक घाण करतात, बाकी काय नाही. वाव जातस जा. हे कॅब दे कॅब.
माणसं आली आहेत पाण्यात, फक्त मम्मी नाही आली. कारण पण बरं वाटलं, बाहेर उन्हात होतं तेव्हा कसं तरी झालेलं, पण आता पाय भिजले ॲटलिस्ट बरं वाटलं. आईच्या गावात असा मस्त बीच, तेरेखोल ना, तेरेखोल ना, असा तेरेखोल बीच. आणि खूप चांगला आहे. इथे तुम्ही पार्टी वगैरे पण करू शकतात, म्हणजे बोलतात ना एक फॅमिली डिनर, फॅमिली लंच ते इथे करू शकता. आणि समोर असा आस्वाद. पण हे उन्हाच्या वेळेस येणं थोडंफार अवघड आहे मुलांना घेऊन, कारण फारच ऊन आहे. ठीक आहे, आणि भरती आहे त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ नाही थांबलो, एक 5-10 मिनटं पाय उभे केले, थोडासा थकवा घालवला प्रवासाचा 1-1.5 तासाचा. आणि आता पेट पूजन. कुठे गेली माझं पोर, कुठे गेलं माझं? थांब, मी आहे. तर ती उंटाच्या मागे चालली आहे, त्या एकटीच फिरत असते. सो बीचला आला बरं तर वाटलं, बट सगळे कपडे वगैरे घाण झाले. पण ठीक आहे, ही तात्पुरती मजा, कधीतरीच येतो आपण, त्याच्यामुळे काय वाटत नाही. विराला चेंज वगैरे करून घेतलं. आता खूप भूक लागली, 1:30 वाजले आणि विराला पण मे बी भूक लागेल, कारण तिचं सकाळपासून चटरपटरच खाणं चालू आहे. तिलाच काय सगळ्यांनाच भूक लागली ॲक्च्युली. सो आता खाण्याच्या ठिकाण बघूया आणि तुटून पडूया. आधी ह्यांना घेऊन जाऊया. आम्ही आता आलोय जेवायला अजय हॉटेल. कुठे रे? बागायतवाडी, बायपास रोड, शिरोडा तालुका. नाही एवढं नको, बायपास रोडला आहोत बागायतवाडीमध्ये. आणि आमची माणसं कुठे गेली? शिरोडा बीच पासून जवळ. आणि जेवूया आणि सरळ डायरेक्ट घरी जाऊन झोपूया. चला. काय जेवणार तू? चिकन. अरे मंगळवार आहे बाबू. चला खाऊ दे, ज्यांना काय खायचं त्यांना खाऊ दे. ये सो पोटभर जेवून झालंय. अरे चल आधी. सो रोज रात्री आम्ही हाऊसी खेळतो, आज कॅट खेळण्याचा मूड आहे. काय मेंढीकोट. सो बघू, जमलं तर एक पण खाऊ. पण आता विराला झोपवायची वेळ आली. सकाळी 7 वाजता माणूस उठलेला आहे, अजून झोपलेला नाही तर मुंबईला तिला 1 वाजल्यापासून झोपा येतात. आय पाय भासतात. आणि असं जेवण चांगलं होतं, म्हणजे 10 आउट ऑफ मी 8.5 दे. ठीक आहे. 2000 रुपये झाले. किती होती तरी? 10-12 माणसं होती ना? 10 माणसं, 10-12 लहान मुलं होती. 2310 रुपये. ओके होतं, मला आवडलं. असं चला जेवण झालं. जेवणावर स्वीट काहीतरी हवंच ना. सो आईस्क्रीम. आपली गाडी तिथे माणसं उभी आहेत, काही माणसं इथे आहेत. येवा कॉर्नेटो. हां कुल्फी असं आहे ना. आता डायरेक्ट घरी भेटूया आपण. जास्त ब्लॉग वगैरे करत नाही मी आता. घरी जाऊन काय करते.
काळोखच काळोख आहे आणि आज लोड शेडिंग होती, पण आज आम्ही आल्यापासून लाईट एवढी गेलेली नाही. होपफुली पुढच्या 2-3 दिवसात जाणार नाही. आणि आज दिवसभराचा थकवा पण आहे, विरा थकली आहे. सो आता खेळतात मेंढीकोट झालं की आपण झोपूया. चला चला चला, गुड नाईट गुड नाईट गुड नाईट. हे 7 झाले प्लेअर, 8 होते ना म्हणून मी बसलो नाही. बरं बरं. हे तुला खेळू घेता ना, कोणाचा पार्टनर असा तो? अच्छा अच्छा. विचार पीसीवर पीसी मी करतात आता जी आय मेलिया पत्ते टाकतंय पिसतंय. तुझ्यामुळे इकडे गेली पाहिजे नाही शे. नाही तर काय, लक्ष दे तू. हे हिच्यावर भरोसा ठेवू नको, हिच्यावर पण. दादा इज्जतचा सवाल आहे. काय प्रॉब्लेम काय? तू टाक ना तुझा गेम खेळ. भावा काय काय तुमच्यावर तुमच्याकडे बरोबर 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 आहे. तुला घरी यायचं ना घाल भाऊ पीस यांच्याकडे डाव होता तो बघा. येऊ दे येऊ दे. हा खेळतो नाही खेळतो नाही खेळतो नाही. थांब थांब थांब. येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. हा येऊ दे. काय काय